जय श्रीराम मित्रांनो, कशा आहात तुम्ही लोक. मी आदित्य विनोद देसले. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत आपल्या शेतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शेतात जाऊन खूप सारे जे आहे काम करायचे, तर दाखवतो तुम्हाला. मजा येणार आहे आज. चला मित्रांनो, आता आपण आलेलो शेतात. तर आता सर्वात पहिले आपण चारा घेऊन येऊ. मित्रांनो, आता ट्रॅक्टर आपण इथं लावून दिलेला आहे, बघू शकतात. हा जो चारा कापलेला आहे तो आता आपले लोक इथं ठेवून घेतील. तर चला आता जाऊ आपण शेडकडे. लेट्स गो. मित्रांनो, हा आहे आपला मोत्या, बघू शकतात तुम्ही. मोत्या काय करतोय? पोळ्या खाल्ल्या हो म्हणे. आणि हे आहे त्याचे मित्र. बघा कसा जातो त्यांच्यासोबत खेळायला. त्याचा मित्रमंडळ आहे. बाय बाय, टाटा. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे शेडकडे, बघू शकता. या गाई आहे आपल्या. आणि इकडे आपलं ट्रॅक्टर धुणं चालू आहे आपल्या काकांचं. जे इथं आपली गाडी उभी आहे, हिला पण धुवू आपण आता थोड्या वेळात. आणि इकडे ट्रॅक्टर धुणं चालू आहे. मित्रांनो, आता आपल्या गाडीला पाणी मारणं चालू आहे, बघू शकता. पूर्ण धुवून झाल्यावर मग तुम्हाला दाखवतो. ओके मित्रांनो, आता आपली मोटरसायकल धुवून झालेली, बघू शकता तुम्ही, एकदम क्लीन झालेली आहे. तर मित्रांनो, आता आपला जो आहे चारा भरून झालेला आहे. तर आता याला आपण शेडकडे घेऊन चाललोय. आपण याला आता शेडकडे घेऊन चाललोय. ट्रॅक्टर इथं आणून दिलेलं आहे आपण, बघू शकतात तुम्ही. इथं लावून दिलेलं ट्रॅक्टर. आता हा जो तार आहे ते इथं उतरून घेतील. तर मित्रांनो, आता जे आहे आपण ट्रॅक्टर घरी घेऊन चाललेलो आहे. तर आपल्याला टँकर भरायचं आहे. तर चला ट्रॅक्टर आपण घरी घेऊन जाऊ. लेट्स गो. तर मित्रांनो, आता आपण घरी आलेलो आहे. तर हे बघा ट्रॅक्टर, हे बघा. आता ट्रॅक्टर आपण इथं जोडून घेतलं टँकरला. तर चला आता हे टँकर आपण शेतात घेऊन जाऊ आणि वापस आता याला आपण भरून घेऊन येऊ. चला. आपल्या पुढे चालतोय मोत्या. मित्रांनो, बघू शकतात किती बेकार काम झालेलं आहे रोडाचं पावसामुळे. इथे आता चालू आहे ट्रॅक्टर लावायचं. इथं रिवर्स लावायचं आहे आपल्याला. तेव्हा टन नाही असं ते फसलेलं इथं, निघत नाहीये. आपल्याला टँकर इकडं लावायचं होतं, पण तिथं आता इथं खूप गटर झालेलं आहे. इथं फसून जातंय. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा केवढं मोठं खड्डे झाले बघा तुम्ही. हे बघा लावतो मग तुम्हाला दाखवतो. ओके. तर मित्रांनो, आता इथं आपलं ट्रॅक्टर लावून झालेलं आहे, पाईप पण लावून झालेलं आहे भरून. मग आता वापस आपण आता घरी घेऊन जाणार आहे. तर मित्रांनो, आता पाणी आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा मस्त आहे. हे बघा मित्रांनो, आता आपलं टँकर एकदम फुल भरलेलं आहे, बघू शकतात तुम्ही. चला तर आता याला आपण घरी घेऊन जाऊ. ओके, लेट्स गो. तर मित्रांनो, आता आपण घरी आलेलो आहे. तर ट्रॅक्टर पण येत आहे, माझे वडील आणत आहेत. तर येत आहे, बघू आपण त्याची वाट बघू. मित्रांनो, ट्रॅक्टर आलेलं आहे. तर आता हे ट्रॅक्टर आपण इथे रिवर्स लावून घेऊ. ओके. हे मित्रांनो, इकडे लावणं चालू आहे. तरी तर आता ट्रॅक्टर लावून झालेलं आहे. आता पाणी भरून घेऊ आपण. तर हे बघा मित्रांनो, मी तर पाणी भरणं चालू आहे आपल्या हातात. बसा पाईप लावून. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे जिममध्ये, बघू शकतात तुम्ही. आपली जिम आहे, तर आपण आता जिम करणार आहे. मित्रांनो, आज आहे आपला दुसरा दिवस. तर काल आपला एवढा काही ब्लॉग झाला नाही.
तर आज आपण व्लॉग करणार आहे. आपल्या शाळेत आज गणपती विसर्जनाचा कार्यक्रम आहे. तर चला दाखवतो तुम्हाला. आता आपण चाललोय शाळेमध्ये. म्हणजे शाळा येऊनच गेली, बघू शकता. हे आपले मित्र आहे. आता आपण दुसऱ्या मित्रांना बोललेलं चाललेलो आहे. गणपती विसर्जनाचा कार्यक्रम आहे, तर तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला पुढे काय होतं. आता आपल्या सोबत मित्र पण आलेले आपले, बघू शकता. हे आपले मित्र मंडळ. हाय करून द्या, हाय करून द्या. हा असं रेडी. चला आता जाऊ आपण शाळेत पोहोचलो आपण. लेट्स गो. हे आपले मित्र आहे, यू कॅन सी. तर हे मित्र आपले बघू शकता तिकडे पण. हाय आपला गणेश. हा उत्कर्ष फ्रेम मध्ये नाही ते आपले आहे बैल, जे आपल्या गणपतीसाठी बोलवलेले. आणि हा आहे आपला बेस्ट फ्रेंड, हा इकडचा आवाला. मित्रांनो आता चाललेलो आहे विसर्जनाला. बघू शकतात काय हालत झालेली कपड्यांची. फुल राडा चालू इकडे, फुल राडा चालू, फुल राडा. आणि हे 4-5 मित्र जे आहे ते कुठेच सहभागी नाही होत. हा एक त्याच्यापैकी, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे. मित्रांनो आपल्याला गणपती उडवायला जायचं होतं, पण सर जाऊ देत नाही आपल्याला. हे बघा हे सगळ्यांचे चेहरे पडलेले. तर मित्रांनो आपण सरांना रिक्वेस्ट केली आणि आपल्या 10वी वाल्यांना जाऊ दिलेलं आहे. रस्त्यावर पळत आहोत. चला जाऊया आता. तुम्ही काठावरून बाजूला रा रे. गणपती खाली सर, खाली उतर. विसर्जन चालू आहे. लागू का सर? टाकायचा नाही तो. तिकडे बाजूला सर, तुम्ही तुम्हाला पोता येतं ना सर, त्यांना माहित पडलंय का तुम्हाला? त्यांना पोता येतं. ऐक ना, एक मुलगा पडला, त्याला वाचवायला गेला, तो पण घेऊन गेला, दोघं मेले. आता 8 दिवस झाले नाही. सगळ्यांनी मागे सरकायचं, पुढे कोणी जायचं नाही. पाण्यामध्ये कोणी उडी मारायची नाही. मुकुटधर 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 मी कांतो बाळा, ते वरच्या साईडने जायला पाहिजे. किनार आहे सर, किनार खाली लागून जाईल सर. गेला 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 गेला. गणपती बाप्पा मोरया, लवकर या. आपल्या बाप्पाचं फायनल विसर्जन झालेलं आहे. तर वाईट वाटतंय आता खूप. तर आता विसर्जन झालंय. कसं वाटतंय? आम्ही घरी चाललोय, थोडं एकदम चक्क हालत बघू शकतात, सगळेजण बघू शकतात कसे झालेले. गणपतीचं विसर्जन करून आता सगळेजण आलेलो आहे. आता आपण चाललोय घरी. इकडूनच चाललोय आता. आता कुठून रस्ता काढलेला आहे. सर तिकडून चालले, आपण इकडून चाललो. कसं वाटतं विसर्जन करून? तुला कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. गणपती बाप्पांचं विसर्जन झालंय. तुला कसं वाटतंय? खूप दुःख होतंय मला. कसं काय? आपले बाप्पा आपल्याला सोडून याचं मत मला पटलं, 100% पटलं. आता पुढच्या वर्षी येतील. मित्रांनो आता आपण आलेलो आहे घरी. तर आज शाळेत खूप मजा आली आणि थोडं दुःखही झालं की आपले बाप्पा आपल्याला आता सोडून गेले. 10 दिवस बाप्पा आले तर खूप मजा आली. 10 दिवस आपण खूप मजा केली. तर आता गणपती बाप्पांचं आज आपण विसर्जन केलं. तर जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. त्याच्याने तुमच्यापर्यंत आपला व्हिडिओ लवकरात लवकर येईल. आता मिळू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये नव्या टॉपिकवर. तर चला बाय बाय.